श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शेवटी आणि चैत्र महिन्याच्या सुरुवातीला येणारी ही अमावास्या अत्यंत फलदायी मानली जाते. यंदा 18 मार्च 2026 रोजी होणारी ही दर्श अमावास्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि घरातील दोष दूर करण्यासाठी सर्वोच्च तिथी मानली जाते. या दिवशी गंगा स्नान आणि दान धर्माला विशेष महत्त्व आहे. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे किंवा ज्यांच्या घरात वारंवार कलह आणि आर्थिक चणचण जाणवत असेल त्यांच्यासाठी हा दिवस नशिबाचे टाळे उघडणारा ठरू शकतो. अमावास्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपूजन केले जाते. यामुळे पितरांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो. त्याशिवाय या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे तसेच गरजेच्या वस्तू देणे शुभ मानले जाते. तसेच कोणत्याही प्रकारचे ग्रहदोष असल्याने तुम्ही काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालू शकतात. तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू शकतात, त्याच्या प्रदक्षिणा घालू शकतात. काळे तिळाचे दान करणे देखील लाभदायक मानले जाते. या दिवशी शनीला तेल वाहिल्याने साडेसाती दूर होते असे म्हटले जाते. हिंदू धर्मात गोदान हे सर्वोत्तम श्रेष्ठ दान मानले जाते. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गोदान करायचे असेल तर फाल्गुन अमावस्येचा दिवस अतिशय शुभ आहे. यामुळे कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते, पण आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती देखील होते. अमावास्येच्या दिवशी नदी, तलाव किंवा जलाशयाच्या काठी संध्याकाळी दीपदान करायची परंपरा आहे. फाल्गुन अमावास्येच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून दीपदान हे करायचं. या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावावा. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते, त्यामुळे दिवा लावल्याने त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळतो. अमावास्या तिथीला आवर्जून माता लक्ष्मीची पूजा करावी. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज दर्श अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आपल्या पितरांसाठी इथे असा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन गरिबी नावाला उरणार नाही. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितराच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात. शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असतो तेव्हा त्याच्या जीवन काळात सर्व प्रकारची संकट येत असतात. इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही. या दोषामुळे आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं, कलह, त्याचबरोबर मुलं खूप आजारी पडतात, चिडचिड करतात. मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली असतील पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त न होणं, तसेच मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होणं, घरामध्ये दारिद्र्य येणं, या प्रकारच्या समस्या येतात. जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला अमावास्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय करण्याची गरजही भासत असते. याकरता आवर्जून प्रत्येकाने आज आपल्या पितरांकरता असा हा जो दिवा आहे तो लावायचा आहे. या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे, पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो. आपल्याला काय करायचं, कणिक मळायचं, मळताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती ह्या टाकायच्या. अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. आता या
दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे घालून घ्यायचं आहे। आता आपल्याकडे एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला एक ग्लासभर पाणी सुद्धा घ्यायचं आहे आणि 2 अगरबत्त्या सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचं आहे। आता हा चौमुखी दिवा सुद्धा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या तिन्ही वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला जायचं आहे, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांचं निवासस्थान मानलं जातं। आपल्याला हा चौमुखी दिवा तसेच एक ग्लासभर पाणी आणि 2 अगरबत्ती दक्षिण दिशेला ठेवून घ्यायच्यात। आता हात जोडून जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर त्यांचं स्मरण करावं, नाव माहिती नसेल तर 108 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। आता आपल्याला दोन्ही हात जोडून मनोभावे आपल्या पितरांचं स्मरण करायचं। आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना ही करून घ्यायची। यापुढे आपल्याला त्यांचं कायम स्मरण राहील असं आपल्याला मनोभावे बोलायचं आहे। तसेच या दिव्याला आपल्याला घरातील प्रत्येक सदस्याला सुद्धा नमस्कार करायला लावायचं आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे। असा हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतात। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर आज आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री तुम्ही 9:30 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात। असा हा दिवा दक्षिण दिशेला आपल्या पितरांकरता लावल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पितरांचं निवासस्थान मानलं जातं। आता हा जो दिवा आहे तसेच हे जे ग्लासभर पाणी आपण तिथे ठेवलेलं आहे ते संपूर्ण रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला हा जो दिवा आपण दक्षिण दिशेला ठेवला आहे तो, त्याचबरोबर दिव्याखाली जे धान्य आहे ते, तसेच एक ग्लासभर पाणी आपल्या घराच्या बाहेर घेऊन यायचं। पाणी जे आहे ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालून घ्यायचं। तसेच हा दिवा जो आहे त्याचबरोबर त्या दिव्याखाली असणारे जे तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे, जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते खातील। हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं। हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। प्रत्येक अमावास्येच्या दिवशी असा हा चौमुखी दिवा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ लावण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हा उपाय केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।